नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज कंबाईन पूर्व परीक्षा 2026 चा पेपर तुम्ही दिला आणि पेपर देऊन तुम्ही घरी आलात, तर सगळ्यात महत्त्वाच्या पेपर बद्दल आज आपण चर्चा करूया आणि या चर्चेच्या माध्यमातून आपला इतिहास विषय आणि या इतिहास विषयाचे जे काही 10 क्वेश्चन होते त्या 10 क्वेश्चनचा आपण आज याच्यामध्ये आढावा घेऊया। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं बी सेट असणार आहे 2026 च्या पेपर मधला आणि या बी सेट मधले आजचे आपले पुढचे क्वेश्चन आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला क्वेश्चन, तर पहिला क्वेश्चन कोणता होता? टॉपिक होता क्रांतिकार्य, म्हणजे याचा अर्थ क्रांतिकार्य या टॉपिक वरचा क्वेश्चन आहे। पुढील पैकी कोणते विधान चुकीचे आहे? म्हणजे लक्षात ठेवा, प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले तर चुकीचं स्टेटमेंट विचारले। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं स्टेटमेंट आपल्याला विचारले, तर सगळ्यात महत्त्वाचं इथं 3 वाक्य आहेत। भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स यांची हत्या केली। ठीक आहे, जेव्हा आपण HRA या संघटना बघतो तेव्हा आपल्याला इथं उल्लेख येतो, लक्षात ठेवा। त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे का ते बरोबर आहे। सॉन्डर्स स्कॉटला मारायचं होतं लाहोरच्या एसपीला, पण सॉन्डर्सला गोळ्या लागल्या होत्या असं आपण वाचतो किंवा आपण बघतो, तर पहिलं वाक्य बरोबर। नाशिकचा जिल्हाधिकारी होता जॅक्सन, ज्यांनी बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि त्याचा बदला होता, लक्षात ठेवा, जॅक्सनची हत्या। त्यामुळे अनंत लक्ष्मण कानेरे यांनी जॅक्सनची काय केली? हत्या केली। त्यानंतर मुंबईचा कमिशनर रॅड यांची हत्या चाफेकरांनी केली। आता रॅड याची हत्या चाफेकरांनी केली, पण पहिला शब्द आहे मुंबईचा कमिशनर, कारण ते पुण्याचे कमिशनर होते, लक्षात ठेवा, मुंबईचे नव्हते। म्हणजे याचा अर्थ अ आणि ब हे 2 विधान बरोबर आहेत, क चुकीचं आहे। पण आपल्याला बरोबर विधान शोधायचे नाहीत, आपल्याला शोधायचे चुकीचं विधान। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं क ऑप्शन मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल 1 नंबरला, लक्षात ठेवा, म्हणून क। ठीक आहे, त्यामुळे त्या पहिल्या क्वेश्चनचं संभाव्य उत्तर हे क असणार आहे किंवा फक्त क 1 नंबरचं उत्तर आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचा क्वेश्चन, लक्षात ठेवा, तर पुढचा क्वेश्चन होता 2 नंबरचा, जो की कायद्यांवरचा क्वेश्चन आहे। ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा आपण कायदे बघतो आणि त्या कायद्यामधला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे। तर 1909 च्या कायद्याबद्दलचे स्टेटमेंट आहे। मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील, यातून लोकहिताचं दूध मिळणं शक्य नाही, अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली? आता जेव्हा आपण 1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा आपण तिथं सगळ्यांच्या टीका बघतो। आता त्या टीकेमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी या कायद्याचं स्वागत केलं होतं, त्यामुळे टीका करतील अशी शक्यता नाहीये, त्यामुळे ते उत्तर असू शकत नाही। आर.सी. मुजुमदारची टीका वेगळी होती, लक्षात ठेवा, ही नव्हती। आर.सी. मुजुमदार यांची टीका काय होती? जन्माला आलेलं मृत अर्भक म्हणजे 1909 चा कायदा असं ते बोलले होते, त्यामुळे ते उत्तर असू शकत नाही। लाला लजपतराय उत्तर असू शकत नाही, कारण 1908 ला त्यांना पंजाब मधून हद्दपार केलं, आउट ऑफ इंडिया ते गेले होते, लक्षात ठेवा। त्यामुळे उपरोधिक पद्धतीनं बोलणारे कोण होते? तर उत्तर एकच राहतं, लक्षात ठेवा, लोकमान्य टिळक। त्यामुळे उत्तर लोकमान्य टिळक असू शकतं, आयोग हे उत्तर देऊ शकतं, लक्षात ठेवा, कारण लोकमान्य टिळकांचं हे स्टेटमेंट आहे। ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं उपरोधिक पद्धतीने केलेली टीका आहे जी 1909 च्या कायद्याबद्दल आहे आणि आपल्याला आर.सी. मुजुमदार यांची टीका माहित आहे, त्यामुळे ते उत्तर असू शकत नाही। लाला लजपतराय नव्हते, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी स्तुती केली होती 9 च्या कायद्याची, त्यामुळे लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता मवाळ नेते। आता दुसरा क्वेश्चन होता कायद्यावर, तिसरा क्वेश्चन होता मवाळ नेत्यांवर। आपण मवाळ नेते बघितले होते, लक्षात ठेवा। त्या मवाळ नेत्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचं नाव गोपाळकृष्ण गोखले। तर गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत खालील विधान वाचून अचूक पर्यायांची निवड करा, म्हणजे तुम्हाला अचूक पर्याय तिथं शोधायचा आहे। 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते, बरोबर। सार्वजनिक सभेमध्ये महत्त्वाचे सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं होतं, ते चिटणीसही राहिले होते। पुणे सार्वजनिक सभेचे जे त्रैमासिक होतं त्या त्रैमासिकाचे सुद्धा ते काय होते? संपादक होते, त्यांनी संपादक म्हणून सुद्धा काम केलं होतं। 1909 साली ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य होते। खरं तर 1899 1900 च्या काळामध्ये ते प्रांतिक लेवलच्या बॉम्बे प्रांतिक कायदे मंडळाचे सदस्य राहिले होते। 1901 ला न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांचं व्यक्तिमत्व किंवा केंद्रामध्ये ते पुढे निवडून गेले आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला तिथून पुढे सुरुवात पण झाली। तर सगळ्यात महत्त्वाचे 1902 ते 1905 हा कार्यकाळ, 1902 ला ते केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य झाले होते, त्यामुळे 1900 साली दिले, त्यामुळे हे स्टेटमेंट आहे चुकीचं देऊ शकतं, लक्षात ठेवा। त्यामुळे साल इथं चुकवलेला आहे, ते केंद्रीय कायदे मंडळाचे मेंबर होते पण 1900 साली नव्हते। ठीक आहे, त्यामुळे क नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे। आणि 1895 साली भारतीय राष्ट्र सभेच्या काँग्रेसचे ते चिटणीस पण निवडून झाले होते, चिटणीस म्हणूनही ते निवडून आले होते। एवढंच नाही तर पुढे जाऊन 1905 मध्ये भरलेल्या बनारस अधिवेशनाचे ते काय होते? अध्यक्ष सुद्धा होते, लक्षात ठेवा। त्यामुळे क विधान हे चुकीचं असू शकतं, त्यामुळे अ, ब आणि ड हे या प्रश्नाचं उत्तर आहे। अ, ब, ड असलेला पर्याय सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 2 नंबर मध्ये दिसेल, हे या प्रश्नाचं उत्तर बनू शकतं। ठीक आहे, आयोग उत्तर देऊ शकतं, हे लक्षात ठेवा। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीनं हे 3 क्वेश्चन इथं आपल्याला सांगता येतील।
त्यानंतर पुढचा क्वेश्चन लक्षात ठेवा. तर पुढचा क्वेश्चन 4 नंबरचा जे की आयटक बद्दल आहे. आणि आयटक ही संघटना आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं आयोग कंटिन्यू आयटकवर प्रश्न विचारतं. कामगार संघटनेमधला प्रश्न आहे लक्षात ठेवा. म्हणजे जे एरिया होते जे महत्वाचे जिथे प्रश्न येऊ शकतो असा सगळ्यात महत्वाचा भाग आयटक. आणि प्रश्न काय होता, आयटक मध्ये लाला लजपत राय अध्यक्ष होते. हे खूप वेळा लास्ट टाइम पण कंबाईनला प्रश्न होता, पण इथे वेगळा प्रश्न होता. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या त्या पहिल्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोण हजर नव्हतं लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात शेवटी विचारलं होतं की कोण हजर नव्हतं. तर सगळ्यात महत्वाचं बरेचसे राष्ट्रीय नेते त्या काळामधले जेवढे होते ते सगळे भारतीय आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला हजर होते. मग CR दास असतील, सुभाषचंद्र बोस असतील, ते पण अध्यक्षपद झाले होते. मोतीलाल नेहरू असतील, जिना असतील, सरोजिनी नायडू असतील, लक्षात ठेवा त्या सुद्धा आयटकच्या अध्यक्ष राहिल्या होत्या. बरेचसे राष्ट्रीय नेते हे त्या काळामध्ये, विठ्ठलभाई पटेल असतील ते पण हजर होते. बरेचसे राष्ट्रीय नेते त्या काळामध्ये आयटकच्या अधिवेशनाला हजर होते. ठीक आहे, त्यामुळे मोतीलाल नेहरू हजर होते, विठ्ठलभाई पटेल पण होते लक्षात ठेवा. महात्मा गांधी तेव्हा काही त्यांचा संबंध येत नाही, कारण असहकार चळवळ 1920 ला चालू झाली, त्या ह्याच्यामध्ये सगळे ते होते. त्यामुळं अवंतिकाबाई गोखले यांचा बऱ्याचशा ठिकाणी रोल आढळतो. त्यामुळे त्या सुद्धा जर आपण ऑप्शन वरून गेलं तर तसं ऑप्शन नाही इथं ब आणि क. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे 2 लोक तर होते आपल्याला दिसून येतं लक्षात ठेवा, पण खाली 2 नंबरचा ऑप्शन नाहीये. आणि महात्मा गांधीजींची असहकार चळवळीमध्ये महत्वाची भूमिका तिथं ते होते. त्यामुळे इथं ऑप्शन तसा नाहीये. त्यामुळे आयोग उत्तर देऊ शकतं, फक्त क लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी आयटकच्या पहिल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते. अवंतिकाबाई गोखले होते, ते कुठं सोर्स भेटत नाही, पण पर्याय जर आपण बघितला तर पर्यायामध्ये तसा पर्याय नाहीये. त्यामुळे 2 लोक फिक्स होते. जर बाजूला काढायचं असेल तर मग सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी हे आयोग उत्तर देऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे क नंबरचं उत्तर असू शकतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन होता 5 नंबरचा. तर 5 नंबरचा क्वेश्चन होता उठावाबाबत आणि 1857च्या उठावातल्या मताबद्दल आयोग क्वेश्चन विचारताना दिसतं लक्षात ठेवा. लास्ट टाइम पण 1857च्या उठावाबद्दल विरोधचं वगैरे मत होतं. आता हा क्वेश्चन इथं असा होता लक्षात ठेवा, 1857च्या उठावाबद्दलच्या मत दिलंय की बंडवाल्यांमध्ये एक जरी समर्थ नेता मिळाला असता तर भारतावरील इंग्रजांचं राज्य नष्ट झालं असतं. हे स्टेटमेंट कोणाचं आहे? आणि NCERT मध्ये हे स्टेटमेंट तुम्हाला वाचायला भेटेल लक्षात ठेवा. तर लॉर्ड कॅनिंग, फ्युरोज, जॉन लॉरेन्स आणि डलहौसी. आता इथं उत्तर डलहौसी असू शकत नाही, कारण तेव्हा डलहौसी नव्हता, त्यामुळे त्याचे स्टेटमेंट असण्याचं काही कारण नाही. तर लॉर्ड कॅनिंगचं वाक्य आपल्याला माहित होतं. कॅनिंगनं वाक्य काय बोललं होतं, तर हैदराबादचे निजाम, इंदोरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे हे जर आमच्या विरोधात लढले असते तर आम्ही यांच्या लाटेमध्ये वाहून गेलो असतो. ते वाक्य होतं जो काय होता, PYQ सुद्धा राहिला होता. सर फ्युरोजचं वाक्य राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत लढताना होतं. बंडवाल्यांमधला मला एकच पुरुष दिसतो आणि ते म्हणजे राणी लक्ष्मीबाई, ते त्यांचं वाक्य होतं. पण हे जे वाक्य दिलंय ना, बंडवाल्यांमध्ये जर एक समर्थ नेता मिळाला असता तरी आपला पराभव झाला असता किंवा इंग्रजांची राजवट नष्ट झाली असती. हे वाक्य लॉरेन्सचं वाक्य लक्षात ठेवा. आणि NCERT मध्ये तुम्हाला हे वाचायला पण भेटेल त्याचं स्टेटमेंट, जे की आयोगाचा उत्तर सुद्धा राहील. आयोग देताना उत्तर लॉरेन्स देईल लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर लोकमान्य टिळकांनी रायफल आणि काडतुसं बनवण्याचं शिक्षण घेण्यासाठी कोणाला नेपाळ पाठवलं होतं. आता जर सगळ्यात महत्वाचं आपण क्रांतिकारी आणि गुप्त गट याचा विचार केला तर आपल्याला ही माहिती तिथं भेटते लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये दादासाहेब खापर्डे, नची केळकर, श्रीधर राणे, श्रीपाद कुलकर्णी, हनुमंतराव कुलकर्णी, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर आणि दादासाहेब खापर्डे. आता दादासाहेब खापर्डे जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांसोबत होते, पण असहकार चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी महात्मा गांधीजींच्या बऱ्याचशा गोष्टीला विरोध केला. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे हे राजकारणामधले होते, गुप्त गटामध्ये त्यांचं काम नव्हतं. पण सगळ्यात महत्वाचं एक नाव तर फिक्स आपल्याला माहित आहे, कुठलं? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, जे की 2 ऑप्शन मध्ये लक्षात ठेवा, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आता कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांचा विषय काय होता की आपल्याला बेसिक गोष्टी वाचताना ही माहिती मिळते. ते नेपाळला गेले होते. नेपाळच्या PM न जेव्हा ते तिथे पकडले गेले होते तेव्हा नेपाळच्या PM न त्यांच्या बाजूनं इंग्रजांना मध्यस्थी केली होती. हे माझ्या परिचयाची व्यक्ती आहेत, हे असं करू शकत नाहीत असं ते बोलले होते इंग्रजांना लक्षात ठेवा. म्हणून तिथं त्यांची सुटका झाली होती. नाहीतर सगळ्यात महत्वाचं त्यांनी तिथं मध्यस्थी केली नसती तर त्यांना पकडलं गेलं असतं, पुढे शिक्षा झाली असती. पण खुद्द नेपाळच्या PM न त्यांच्या बाजूनं साक्ष दिली होती लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं दादासाहेब खापर्डे राजकारणामधले होते, त्यामुळे तिथं ते असण्याचं कारण नाहीये. त्यामुळे दुसरं नाव आहे हनुमंतराव कुलकर्णी, जे कोल्हापूरच्या शिवाजी क्लबचे सुद्धा ते एक मेंबर होते लक्षात ठेवा. छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरच्या शिवाजी क्लबला पैसे पण पुरवायचे, वनिता वस्त्र भांडार याच्यामध्ये 500 रुपयाचे कापड खरेदी करायचे आणि त्या गटामध्ये ते सगळं त्यांचं काम चालायचं लक्षात ठेवा. हनुमंतराव कुलकर्णी तिथं होते लक्षात ठेवा. त्यांचं दुसरं नाव मुरकी भाविकर असंही त्यांना म्हणतात लक्षात ठेवा. अण्णा कुलकर्णी पण आहे. त्यामुळे आयोगाचं उत्तर तुम्हाला 3 नंबर देऊ शकते लक्षात ठेवा. त्यामुळे हनुमंतराव कुलकर्णी आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी टिळकांनी त्यांना नेपाळ पाठवलं होतं असं उत्तर असू शकतं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 3 नंबरचा पर्याय हे लक्षात असू द्या, आयोग उत्तर देऊ शकतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचा क्वेश्चन
तर आपला पुढचा क्वेश्चन 7 नंबरचा क्वेश्चन हा 1857च्या उठावामधून पण सुटतो, कारण आर्थिक कारण जेव्हा आपण 1857च्या उठावाची बघतो तिथं तेव्हा तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन वाचायला भेटते, लक्षात ठेवा. आणि पाठीमागे या आर्थिक कारणावर वसाहतवादावर आयोगाचे PYQ राहिले होते, लक्षात ठेवा. औद्योगिकरण अनुद्योगिकरण आपण जेव्हा बघतो तेव्हा इथं ती सगळी माहिती आहे. वसाहतवादामुळे भारतात खालीलपैकी कोणते परिवर्तन घडून आले, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे वसाहतवाद म्हणजे आपल्या सगळ्या शक्तीनिशी एखाद्या राज्यावर एखाद्या राष्ट्रावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं. ठीक आहे, साम्राज्यवादाच्या भूमिकेतून पुढे वसाहतवाद ही संकल्पना येते. तर सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा एखादी सत्ता एखाद्या भागामध्ये वसाहतवाद निर्माण करू इच्छिते तेव्हा निश्चितच आहे तिथं शोषण तर होणार आहे. त्या शोषणामधून राष्ट्रवादाची भावना आपल्या देशाबद्दलचं प्रेम लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल, लक्षात ठेवा. त्यामुळे 1 नंबरचं जे स्टेटमेंट आहे ते राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली, साहजिकच आहे लागणं, लक्षात ठेवा. देशप्रेम राष्ट्रप्रेम निर्माण होतं आणि ते झालं पण आपल्या भारतामध्ये 57च्या उठावानंतर. त्यामुळे ते वाक्य पण स्टेटमेंट बरोबर आहे. मध्ययुगीन राजवटीचा शेवट झाला. बऱ्याचशा लोकल लेवलच्या ज्या प्रादेशिक सत्ता होत्या त्या सत्ता कमकुवत झालेल्या आपल्याला वसाहतवादामुळे दिसतील, कारण इंग्रजांनी त्यांच्यावर सैन्याच्या जोरानं लष्कराच्या जोरावर तिथं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतात नागरिकीकरणाचा वेग वाढला, शहरं वाढले, उद्योगधंदे वाढले, लक्षात ठेवा इंग्रजांचे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं इंग्रजांनी स्वतःच्या फायद्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा आपल्या उद्योगधंद्याचा राज झाला तेव्हा त्याच्यावर डिपेंड असलेला वर्ग शहरात गेला आणि शहरामध्ये गेल्यानंतर मग गिरण्या होत्या काम करायला. निश्चितच नागरिकीकरणामध्ये वाढ झाली, हे वाक्य सुद्धा बरोबर येतं, लक्षात ठेवा. देशी उद्योगधंद्यामध्ये वाढ झाली हे बरोबर येणार नाही, कारण का इंग्रज जेव्हा भारतात आले त्यांनी कधी आपला फायदा बघितलाच नाही. इंग्रजांच्या काळामध्ये अनुद्योगीकरण झालं भारताचं, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचं काय, औद्योगिक उत्पादनाचा राज झाला होता. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये वाढ होणं या ऑप्शन तिथं पॉसिबल नाहीये. त्यामुळे आयोग देताना उत्तर तुम्हाला देऊ शकत नाही किंवा देणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे उत्तर आहे अ ब क बरोबर. अ ब क बरोबर असलेला पर्याय तुम्हाला 3 नंबरमध्ये दिसेल, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ड ऑप्शन तिथं देण्याची काही शक्यता वाटत नाहीये. त्यामुळे 3 नंबर उत्तर आपल्याला पकडता येईल, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन होता 8 नंबरचा. तर 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगता येईल, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभाराचा वाटा देऊनच ते संतुष्ट होणार नाहीत, किंबहुना सर्वच राज्यकारभार आपला हक्क प्रस्थापित करू पाहतील. हे स्टेटमेंट कोणाचं आहे, लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा आपण हे स्टेटमेंटचा विचार करतो तेव्हा खाली पर्याय पण तुम्ही बघा, लॉर्ड मेकॉले, जॉन स्टुअर्ट एल्फिस्टन. खाली 2 पर्याय दिलेत, क्लार्क आणि अमहर्स्ट. आता या 2 लोकांचा तर काय एवढ्या स्टेटमेंट बद्दल एज्युकेशन किंवा भारताच्या लोकांबद्दलचा असे स्टेटमेंट एज्युकेशनच्या बाबतीतून करण्याचा काही संबंध येत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं 2च पर्याय असू शकतात, एकतर मेकॉले नाहीतर माउंटबॅटन. आता मेकॉलेचे वाक्य जर आपण बघितले, त्याचे वाक्य जेव्हा बोर्ड ऑफ एज्युकेशनचं त्याला संचालक करण्यात आला 1834 ला, तेव्हा त्यांना भारतीय लोकांना घेऊन शिक्षणाबद्दल संकुचित विचार मानले. मग त्याचं म्हणणं होतं की उच्च लोकांना शिक्षण द्या, ते शेवटच्या वर्गापर्यंत वगैरे जाईल. मग असे स्टेटमेंट त्याचे किंवा रक्तरंगाने भारतीय असणारे, वर्ण विचार अभिरुची आवड निवड ही पाश्चिमात्य लोकांसारखी अशी पाहिजे, याचे ते स्टेटमेंट होते, लक्षात ठेवा, लॉर्ड मेकॉलेचे. आता माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन बद्दल जर आपण विचार केला, जेव्हा तो 1819 ला महाराष्ट्राचा मुंबईचा गव्हर्नर बनला तेव्हा त्यानं भारतीय लोकांना समजून घेतलं होतं, त्याला भारतीय लोक समजले होते महाराष्ट्रीयन, आणि या लोकांच्या मागासलेपणाचं कारण शिक्षण आहे हे त्याला माहिती होतं. जर यांच्या रूढी प्रथा परंपरापासून आणि यांना थोडं आधुनिक बनवायचं असेल तर शिक्षण दिलं पाहिजे, ती शिक्षण एक आपली राजकीय गरज आहे, हे स्टेटमेंट पण होतं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनचं, लक्षात ठेवा. त्यामुळे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन भारतीय महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन हे स्टेटमेंट केलं होतं, येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, किंबहुना सगळ्यात महत्त्वाचं राज्यकारभारात वाटा देऊन पण ते संतुष्ट होणार नाहीत, राज्यकारभारावर आपला हक्क ते प्रस्थापित करू पाहतील, लक्षात ठेवा. असं स्टेटमेंट एल्फिस्टनचं आहे आणि आयोग हे उत्तर देऊ शकतं, म्हणजे शक्यता आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मेकॉलेचं वाक्य हे वेगळे होते, मेकॉलेचे स्टेटमेंट नव्हतं. त्यामुळे मी उत्तर संभाव्यमध्ये तुम्हाला माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन देईल. आयोग काय देतं हे पण आपण बघूया. तेव्हा त्याचं ते वाक्य भारतीय लोकांना घेऊन, महाराष्ट्रीयन लोकांना घेऊन, त्याचा सुरुवातीचा जो काही विचार होता तो त्याने त्याच्या ग्रंथात पण मांडला होता. त्यामुळे त्याच्याबद्दलचं हे आहे आणि त्याचं एक मत फेमस होतं, इंग्रजी शिक्षण देणे एक राजकीय गरज आहे, लक्षात ठेवा. आणि भारतीय लोकांना घेऊन त्याचं स्टेटमेंट आपल्याला बरोबर वाटतं. ठीक आहे, म्हणजे आयोगाचं उत्तर बघूया आपण 8 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, पण संभाव्य उत्तर देताना मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे देईल, लक्षात ठेवा, 2 नंबर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा क्वेश्चन. तर पुढचा क्वेश्चन होता 9 नंबर, 2 क्वेश्चन राहिले अजून. तर सगळ्यात महत्त्वाचा 9 नंबरचा क्वेश्चन, खालील माहितीवरून समाज सुधारक ओळखा, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ सोशल रिफॉर्मर यांच्यावर हा प्रश्न आहे. आणि ते एल्फिस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होते. 1840 मध्ये दिग्दर्शन, आता दर्पण बंद झाला आणि दिग्दर्शन काढलं तर सिंपल गोष्ट आहे की आपल्याला ते माहित आहे. आणि 1840 मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हा पुरस्कार पण सरकारनं दिला. तर उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. याच्यामध्ये दुमत असण्याचं काय कारण नाही, त्यांच्याबद्दलचे स्टेटमेंट आहेत. आयोग 100% बाळशास्त्री जांभेकर उत्तर देऊ शकतं, लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढचा एक क्वेश्चन सोशल रिफॉर्मर यांच्यावर झाला. आपण महत्वाचे 7 समाजसुधारक सांगितले होते आणि त्या 7 समाजसुधारकांमधले 2 समाजसुधारक प्रश्न आहेत. त्यानंतर 1916 मध्ये प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल, आणि त्यांनी महिला विद्यापीठ 1916 ला जपान युनिव्हर्सिटीचा आदर्श घेऊन चालू केला. कोणता उद्देश होता लक्षात ठेवा, उच्च शिक्षण देणं हा त्यांचा उद्देश होता. स्त्रियांना गायन कलेचं शिक्षण देणं हा सुद्धा उद्देश होता. पाककला, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं औद्योगिक स्वावलंबी शिक्षण लक्षात ठेवा, व्यावसायिक शिक्षण, आणि विशेष म्हणजे ते मराठीतून द्या असंही ते म्हणायचे, ज्यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण झाल्यानंतर महिला स्वावलंबी बनतील हा त्यांचा तिथं उद्देश होता. त्यामुळे गायन कलेचं शिक्षण हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं आणि स्वावलंबी बनवणं हा तर शिक्षणाचा बेसच होता लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं महिलांच्या एज्युकेशन बद्दल विचार करणारे एक महत्वाचे समाजसुधारक म्हणून राहिलेली व्यक्ती महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यांच्याबद्दलची 3 वाक्य आयोग बरोबर देईल लक्षात ठेवा. त्यामुळे अबक हे या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले 10 क्वेश्चन आणि या 10 क्वेश्चनचा तो एरिया स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. संभाव्य उत्तर दिलेत, हे संभाव्यच असणार आहेत लक्षात ठेवा, नाहीतर मग मुलं त्याच्यावर वाद घालत बसतात. तर सगळ्यात महत्वाचं आयोगाची आन्सर की 2 दिवसामध्ये येऊन जाईल. तर आयोगाची आन्सर की आल्यानंतर परत आपण एकदा उत्तर चेक करूया. ठीक आहे, धन्यवाद.